अकोल्यामध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे। भाजपमधले बंडखोर नेत्यांनी आणि नाराजांनी सहविचार सभेचं आयोजन केलंय। या सभेत त्यांनी भाजपमधल्याच बंडखोरांनीच भाजपवर गंभीर आरोप केल्याचंही पाहायला मिळतंय। आता भाजप मतांसाठी मतदारांना ब्लॅकमेलिंग करतंय, निवडून न दिल्यास लाडकी बहिणीचा निधी बंद होईल अशा धमक्या देत आहेत, तर 500 कोटींचा विकास निधी धनाढ्य आणि जनप्रतिनिधींच्या लेटआउटकडे वळवला जाईल असा गंभीर आरोप भाजपच्याच माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबेंनी केलाय। लाडकी बहीण योजनेचा आणि काही नगरसेवकाचा काही संबंध नाही आहे। जे शासनाचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि कुठले या लाडक्या बहिणी आहेत इथं सगळ्यांचा तुमचा निधी काही बंद होणार नाही आहे आणि तुम्हाला ब्लॅकमेलिंग करून की बा मग आम्हाला निवडून नाही दिलं तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा निधी बंद होईल। तसंही शासकीय कुठल्याही योजना असतील, संजय गांधी असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा श्रावणबाळ असेल, लाडकी बहीण असेल, याचा निधी कोणाची ताकद नाही की तुमचा बंद करतील।